नमस्कार. आपण पाहतात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड. बंधू आणि भगिनींनो, दिनांक 6 आणि 7 या 2 तारखेच्या मध्यरात्री माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली व संपूर्ण आपले भारतीय सैनिक यांनी यशस्वीपणे जे ऑपरेशन सिंदूर नावाची जी मोहीम यशस्वीरित्या पार पाडली व पाकिस्तानामध्ये जाऊन त्या पाकिस्तानी समर्थकांचे आणि पाकिस्तान सरकारच्या माध्यमातून चालवणारे दहशतवादी अड्डे आणि अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त करून आपले शूर सैनिक हे मायदेशी सुखरूप पोहोचले आणि ती योजना जी सक्सेसफुल झाली. ऑपरेशन सिंदूर हे जे नाव आहे, या मोहिमेचं नाव माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या कल्पनेतून आलेलं आहे आणि अत्यंत योग्य असं नाव या मोहिमेला दिलं ते ऑपरेशन सिंदूर. आणि त्या माध्यमातून या ऑपरेशनची माहिती देण्यासाठी म्हणजे आपले सैनिक पाकिस्तानमध्ये जाऊन 9 ठिकाणी असणाऱ्या पाकिस्तानमधील अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त करून आली आणि त्या यशस्वी मोहिमेची माहिती देण्यासाठी जी पत्रकार परिषद झाली, त्या पत्रकार परिषदेला देशाचे सचिव म्हणजे जे आपले मेन प्रवक्ते असतात, भारत देशाचे जे मुख्य सचिव आहेत, त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांच्याबरोबर 2 महिला उपस्थित होत्या उजव्या आणि डाव्या बाजूला. त्या महिला होत्या भारतीय सैनिकांच्या शूर सैनिक. म्हणजे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की सोफिया कुरेशी या त्या पत्रकार परिषदेला उपस्थित होत्या आणि दुसऱ्या होत्या मोनिका सिंग. या 2 महिला सैनिक त्या यशस्वी मोहिमेची माहिती देण्यासाठी पत्रकारांच्या समोर आल्या होत्या. त्या 2 शूर महिला सैनिकांना त्यांचं फार अभिनंदन करण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. एक आहेत ओमिका सिंग व दुसरे आहेत सोफिया कुरेशी. तर या ओमिका सिंग या भारतीय हवाई दलामध्ये कमांडर आहेत व सोफिया कुरेशी या लेफ्टनंट कर्नल आहेत. तर या 2 अत्यंत महत्त्वाच्या महिला ज्या सैनिक आहेत त्या मोहिमेची माहिती देण्यासाठी पत्रकारांसमोर आलेले आहेत. तेव्हा या यशस्वी मोहीम आपल्या शूर सैनिकांनी केली, ते ऑपरेशन सिंदूर, त्या मोहिमेच्यामध्ये या 2 महिला देखील होत्या आणि त्यांचं देखील योगदान मोठे आहे. म्हणून आपण या दोन्ही महिला शूर सैनिकांचे म्हणजे ओमिका सिंग व सोफिया कुरेशी यांचे फार अभिनंदन करूया. आता पहा, एक जुनी बातमी आहे लोकसत्तेमध्ये, ती मी आपल्याला वाचून दाखवतो. या सोफिया कुरेशी यांच्या संदर्भामध्ये तर असं आहे, सर्वोच्च न्यायालयाकडून कर्नल सोफिया कुरेशीचे कौतुक. कामगिरी 2020 मध्ये दखल. कामगिरीची 2020 सालामधील दखल. भारतीय सैन्यात महिला अधिकाऱ्यांच्या कायमस्वरूपी नियुक्तीच्या बाजूने निकाल देताना 2020 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कर्नल सोफिया कुरेशी यांच्या कामगिरीची दखल घेतली होती. ऑपरेशन सिंदूरबद्दल माध्यमांना माहिती देणाऱ्या 2 महिला अधिकाऱ्यांपैकी कर्नल कुरेशी या एक होत्या. 17 फेब्रुवारी 2020 च्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की सैन्यातील सर्व पदावर केवळ कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या वगळता महिलांना पूर्णपणे वगळणे हे अन्यायकारक आहे आणि कोणताही ठोस कारणाशिवाय महत्त्वाच्या पदांसाठी त्यांचा विचार न करणे कायद्याच्या दृष्टीने योग्य नाही. सर्वोच्च न्यायालयाने महिला अधिकाऱ्यांनी मिळवलेल्या विशिष्ट उपलब्धीचाही उल्लेख केला आणि कर्नल कुरेशी यांच्या कामगिरीचे उदाहरण दिले. लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी म्हणजे आर्मी सिग्नल कॉर्प्स या एक्सरसाइज फोर्स 18 नावाच्या
बहुराष्ट्रीय लष्करी सरावात भारतीय लष्करी तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला आहेत. हा सर्वात मोठा परदेशी लष्करी सराव होता ज्याचे आयोजन भारताने केले होते. त्यांनी 2006 मध्ये काँगोमधील संयुक्त राष्ट्रांच्या शांतता प्रस्थापित करण्याच्या मोहिमेत सेवा बजावली आहे. तिथे त्या इतरांबरोबर त्या देशामधील शस्त्रसंधीचे निरीक्षण करण्याची आणि मानवतावादी कार्यामध्ये मदत करण्याची जबाबदारी सांभाळत होत्या असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने या सोफिया कुरेशी यांचं अभिनंदन केलेलं आहे. या सोफिया कुरेशींचे आजोबा देखील सैन्यामध्ये होते आणि या सोफिया कुरेशींचे वडील देखील सैन्यामध्ये होते आणि या स्वतः सोफिया कुरेशी या लेफ्टनंट कर्नल या पदावर आहेत आणि त्यांनी अत्यंत त्यांच्या हिमतीने आपल्या सैन्यामध्ये बहुमोल कामगिरी त्या करत आहेत. तेव्हा आपण सर्व भारतीय खरं म्हणजे त्यांच्याबद्दल आपल्याला गर्व वाटतो. आणि दुसऱ्या हवाई दलामध्ये कमांडर आहेत त्या मोनिका सिंग देखील अशाच बहादर सैनिक आहेत. आणि बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे पोलिसांच्या भरती ज्यावेळेला पोलीस होतो तेव्हा त्या पोलिसांच्या भरतीमध्ये कठोर परिश्रम करून एक पोलीस होतो आणि मग मिलिटरीमध्ये किंवा लष्करामध्ये ज्या वेळेला एका तरुणीची भरती होते आणि ज्या भरतीच्या नंतर त्यांना दिला जाणारे प्रशिक्षण आणि त्या इतकं कठीण असतं, एवढं जबरदस्त असतं आणि अत्यंत परिश्रम करून हे मुलं मुली त्या सैन्यामध्ये सैनिक होतात आणि अत्यंत खडतर आयुष्य जगून आणि अत्यंत खडतर व्यायाम आणि खडतर सराव करून ते सैन्यामध्ये भरती होतात आणि त्यांना त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलं. भारत मातेसाठी आपले प्राण देण्याची देखील त्यांची सदैव तयारी असते आणि म्हणून या भारतीय सैनिकांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत. आणि आता जरी युद्धजन्य परिस्थिती भारत पाकिस्तानची निर्माण झाली असली तरी आपण भारतीयांनी घाबरायचं कारण नाही आणि अफवावर कुणीही विश्वास ठेवू नका. आपले भारतीय सैनिक आपले संरक्षण करण्यासाठी सज्ज आहेत आणि म्हणून या ठिकाणी मी एक खास व्हिडिओ बनवलेला आहे. या ज्या तरुण महिला आहेत म्हणजे सोफिया कुरेशी मॅडम आणि या योमिका सिंग मॅडम यांचं खरं म्हणजे आपण फार अभिनंदन केलं पाहिजे की त्या हिमतीने आपल्या सैन्य दलाला प्रोत्साहन देत आहेत आणि त्यांना दिलेली जबाबदारी त्या हिमतीने पार पाडित आहेत. तेव्हा माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं देखील अभिनंदन आणि केंद्र सरकारचं देखील अभिनंदन की त्यांनी त्यांच्या कल्पकतेतून या जे नाव दिलेलं आहे खरं म्हणजे अत्यंत योग्य नाव आहे. कारण त्या पहलगाममध्ये ज्या महिलांच्या पतींना त्या अतिरेक्यांनी मारलं म्हणजे त्यांचा सिंदूर म्हणजे त्यांचं कुंकू पुसलं गेलं आणि मग त्याची आठवण म्हणून माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी अत्यंत योग्य हे नाव दिलेलं आहे आणि म्हणून मोदी साहेबांचं देखील अभिनंदन करूया. आणि या दोन्ही लढाव्या ज्या महिला आपल्या सैनिक आहेत म्हणजे सोफिया कुरेशी आणि योमिका सिंग यांचं आपण फार अभिनंदन करूया. आणि जरी आता युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असली तरी खऱ्या अर्थाने युद्ध सुरू नाही, परंतु सातत्याने पाकिस्तान सीमेवर कुरापती करत आहे आणि त्याला आपले सैनिक चोख प्रत्युत्तर देत आहेत. तेव्हा आपण कुणीही घाबरून न जाता आणि अत्यंत शांतपणे आपापलं कामधंदा करायचा आणि कुठल्याही अफवावर विश्वास ठेवायचा नाही. आपले सैनिक आपलं रक्षण करण्यासाठी समर्थ आहेत आणि पाकिस्तानला आपले सैनिक धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. तेव्हा या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यासमोर सातत्याने येत असतो आणि म्हणून या व्हिडिओला आपण लाईक करा आणि आपण नवीन असाल तर या व्हिडिओला आपण सबस्क्राईब करा व इतरांना देखील हा व्हिडिओ पाठवा. तेव्हा पुन्हा एकदा या दोन महिला आपल्या जो सोल्जर आहेत ज्या सैनिक आहेत त्यांना फार मी शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो आणि पुढील काळामध्ये त्यांच्या हातून देशाची प्रचंड सेवा घडेल आणि त्यांचं आयुष्य सुखात समाधान जाईल अशी सदिच्छा देखील व्यक्त करून मी भारतीय सैनिकांना धन्यवाद देतो. आणि भारतीय सैनिकांच्या पाठीमागे संपूर्ण भारतीयांनी उभं राहिलं पाहिजे. राजकारण सगळ्या गोष्टी सोडून आणि या प्रसंगामध्ये सर्वांनी नरेंद्र मोदी साहेबांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. आणि विशेष म्हणजे सर्व विरोधी पक्षांनी देखील नरेंद्र मोदी साहेबांना पाठिंबा दिलेला आहे आणि मुस्लिम नेत्यांनी देखील नरेंद्र मोदी साहेबांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिलेला आहे. किंबहुना मुस्लिम नेते तर म्हणतात की या पाकिस्तानला आता चांगलीच अद्दल घडवा आणि या पाकिस्तानचा
पाकिस्तानची जी घमेंड आहे आणि पाकिस्तानच्या कुरापती हमेशासाठी संपवा व या पाकिस्तानवर मोठ्या प्रमाणात आक्रमण करा असं मुस्लिम नेते देखील सांगत आहेत. परंतु नरेंद्र मोदी साहेब सारासार विचार करून हे पुढील निर्णय घेतील व आपण सर्वांनी केंद्र सरकारच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे आणि आपल्या सैनिकांना आपण पाठिंबा दिला पाहिजे. तेव्हा एवढंच बोलून या ठिकाणी थांबतो. या व्हिडिओला आपण लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपण नवीन असला तर जरूर या व्हिडिओला सबस्क्राईब करा व इतरांना देखील हा व्हिडिओ पाठवा. धन्यवाद.